अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी श्री स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। 15 फेब्रुवारी 2026 रविवारी आहे महाशिवरात्री आणि ह्या महाशिवरात्रीला आपल्याला जास्तीत जास्त भगवान शंकराची, भगवान शिवांची उपासना करायची आहे। तर अशा ह्या शिवशंकर भोलेनाथ जे आहेत ते आपल्या प्रत्येक भक्ताच्या हाकेला धावून जाणारे, आपल्या प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करणारे आणि हे भगवान शंकर सांब सदाशिव आहेत। अशा ह्या शंकराची आपल्याला काय सेवा करायची आहे हे मी तुम्हाला सांगते। सगळ्यात पहिल्यांदा ह्याची थोडक्यात मी काय माहिती आहे ते सांगते। महाशिवरात्री ही हिंदू धर्मातील भगवान शिवाचा प्रमुख सण मानला जातो आणि जो फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला साजरा केला जातो। हा दिवस शिव पार्वतींचा विवाह म्हणून ह्याची नोंद आहे। ह्याचं मानलं जातं, ज्योतिषशास्त्रात ह्याला महत्त्व आहे आणि शिवाचे तांडव नृत्य आणि महादेवाची निराकारातून साकार स्वरूपात झालेली उत्पत्ती याचे प्रतीक मानले जाते। या दिवशी उपवास केले जातात, रात्री जागरण केलं जातं, त्यानंतर शिवलिंगावर दूध पाणी बेलाचा अभिषेक घातला जातो, त्यानंतर ज्यामुळे आत्मशुद्धी व मोक्ष मिळतो अशी मान्यता आहे। हे सगळं केल्यामुळे आपल्याला शुद्धी मिळते आणि मोक्ष सुद्धा मिळतो। म्हणून आपल्याला ह्या शिवपार्वतीची सेवा कशी करायची आहे तर शिवलेला अमृतचा ग्रंथाचे पारायण करायचे। आता हे ग्रंथाचे पारायण कसे करायचे, त्याचे नियम काय, अटी काय, ह्याचा संपूर्ण व्हिडिओ मी केलेला आहे। व्हिडिओ स्किप न करता बघा, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। सगळ्यात पहिल्यांदा ह्या ग्रंथाचं पारायण करत असताना गुरुचरित्राचं जे पारायण करतो तसे एक धान्य खाऊन पारायण करायला पाहिजे असं काही नाही। तुम्ही सगळं धान्य, सगळ्या भाज्या सगळं खाऊ शकता, फक्त कांदा लसूण आणि मांसाहार वर्ज्य करायचं। ब्रह्मचर्याचं पालन करा, परान्न खायचं बंद। कारण कसं असतं, जे परान्न आपण खातो हे परान्न जे आहे ते काय केलेलं असतं तर त्या परान्नात दोष लागतात। प्रत्येकाच्या मनामध्ये ज्यावेळेला अन्न शिजवत असतो त्यावेळेला काही वाईट विचार, काही चांगले विचार असतात, मग ते खाल्ल्यामुळे आपल्याला सुद्धा त्याचे दोष लागत असतात। म्हणून परान्न टाळा। हॉटेलचं जेवण सुद्धा ह्या शिवलेल्या अमृतच्या पारायणच्या वेळेत खाऊ नका। कारण कसं असतं, हॉटेलमध्ये जे जेवण बनवणारी व्यक्ती असते ती कुठलाही विचार मनात घेऊन बनवत असते, मग आपल्याला त्याचे दोष लागतात। हे नियम सगळ्यात पहिल्यांदा काय, कांदा लसूण, मांसाहार, ब्रह्मचर्य, परान्न, हे पहिले नियम। दुसरी गोष्ट, जे आपण ग्रंथाचं पारायण करणार आहे हे ग्रंथाचं पारायण तुम्ही म्हणजे 3 दिवसाचं, 5 दिवसाचं, 7 दिवसाचं, 11 दिवसाचं सुद्धा करू शकता। पण ज्याला शक्य आहे त्यांनी 1 दिवसात तुमची बसण्याचा स्टॅमिना असेल, बसण्याची तुमची जबरदस्त इच्छा चांगली असेल तर तुम्ही 1 दिवसात सुद्धा हे शिवलेल्या अमृतच्या ग्रंथाचं पारायण करू शकता। आता प्रत्येक अध्याय वाचत असताना प्रत्येक अध्यायाची फलश्रुती त्याच्याखाली असते, म्हणजे प्रत्येक अध्याय वाचल्यानंतर त्या अध्यायाचं फल तुम्हाला मिळत असतं। ते एक दुसरं। त्यानंतर बघा, ब्रह्मदेवाने जन्म दिला आणि शिवाने पालन केले, त्यामुळं जास्त सेवा आपण शंकराची करायची। आता 14 अध्याय आहेत यामध्ये, 15 अध्याय, एक अध्याय ॲड केलेला आहे, पण 14च अध्याय तुम्ही वाचायचे, चालतं। आता 3 दिवसाचं जर तुम्ही पारायण केला तर 5, 5 आणि 4 असे अध्याय घ्या। 5 दिवसाचं जर पारायण केला तर 3, 3, 3, 3 आणि 2, रोज 3 अध्याय आणि शेवटच्या दिवशी 2 अध्याय। 7 दिवसाचं केला तर 7 दोन्ही 14, रोज 2 अध्याय। आणि ह्या नियम काय आहे बघा, तुम्ही कुठल्याही दिवशी हे पारायण सुरू करू शकता। फक्त विटाळ असेल, सुतक असेल, पिरियड्स असेल त्यावेळेला तुम्ही करायचं नाहीये, ते दिवस सोडून तुम्ही करायचं। आता समजा तुम्ही पारायण करायला बसलाय, तुम्हाला सुतक आला तर तेवढे 12 दिवस सुतक सोडा आणि राहिलेला ग्रंथ तुम्ही वाचा। हे महाशिवरात्री झाल्यानंतर जरी तुमचं पारायण झालं तरी काही फरक पडत नाही, कारण भोळा शंकर आहे, महादेव हे भोळा शंकर आहे, भक्ताला समजून घेणार आहेत।
त्यामुळं तुमचं पारायण नंतर झालं, शिवरात्रीनंतर, महाशिवरात्रीच्या नंतर सुद्धा झालं तरी काही हरकत नाही, सुरुवात तुम्ही केलेली असते. समजा तुम्ही 3 दिवस वाचलाय आणि तुमचं 5 दिवसाचं शिवलेल्या अमृतच्या पारायण आहे, तर 5व्या 3 दिवसानंतर तुम्हाला पिरियड्स आलेत, तर त्यावेळेला तुम्ही ते 5 दिवस सोडून तुम्ही राहिलेले 2 दिवस वाचू शकता. आता हे जे वाचायला घेताना सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही महादेवाचं मंदिर तुमच्या जवळपास असेल तर ठीक, नसेल तर तुम्ही घरातल्या महादेवाच्या पिंडीवरती कच्च्या दुधाचा, पाण्याचा अभिषेक घालायचा, पिंड स्वच्छ पुसायची, इबीत लावायचं, पिंडीला तांदूळ अर्पण करायचे पांढरे, अक्षदा तयार करायचे नाहीत, पांढरे अर्पण करायचे, बेल घालायचा, पांढरी फुलं घालायची आणि महादेवाला तुम्ही सांगायचं, हे महादेवा, हे भोळे शंकरा, हे शिवशंभो, मी किती तुम्ही 3 दिवसाचं, 5 दिवसाचं, 7 दिवसाचं जे पारायण करणार आहे ते बोलायचं आणि हे पारायण तुम्ही माझ्याकडून निर्विघ्नपणे पार करून घ्या असं बोलायचं. त्यानंतर बघा, हे पारायण करत असताना तुम्ही बसायला पांढरं आसन घ्या. पांढरं आसन आता तुम्ही म्हणाल तर साधं एक 20 रुपयाचं ब्लाऊज पीस पांढऱ्या कलरचा आणा आणि ते बसायला घेतला तरी चालेल आणि पांढरं वस्त्र परिधान करायचं. आता पांढरं वस्त्र तुमच्याकडे नसेल तर काळा, निळा सोडून कुठलंही वस्त्र तुम्ही सफेद लाईट कलरचं म्हणजे पिंक, गुलाबी, पिवळा असा कलर घातला तरी चालेल. अशा पद्धतीनं तुम्ही पारायणला सुरुवात करायची. आता हे पारायण करत असताना बघा, तुम्ही काय करायचं, पारायण सुरू करण्यापूर्वी महादेवाच्या मंदिरात तर जायचं आहे, त्याला अभिषेक घालायचा आहे, सगळं करायचं आहे. त्यानंतर बघा, आता 7 दिवसाचं तुम्ही पारायण केला तर 7व्या दिवशी तुम्ही महादेवाला आरती वगैरे, रोजच आरती करायची, पण त्या दिवशी तुम्ही नैवेद्य वगैरे काय असेल तुमच्या इच्छेनं तर दाखवा, नसेल तर दूध साखरेचा, खडी साखरेचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. आता हे पारायण करत असताना तुम्ही सुरुवात सकाळ, दुपार, संध्याकाळ कधीही करू शकता. म्हणजे दिवसभरात बघा, प्रत्येकाला ब्रह्ममुहूर्तावरती करणं शक्य नाही, कारण लवकर उठून आपल्या पतीचा डबा असेल, सासू सासरे आजारी असेल, मुलं लहान असतील, शाळेला जाणारे असतील तर त्यांचा डबा असेल, तर आपली मग चिडचिड होते. ती चिडचिड न करता शांतपणे सगळे घरातले निघून गेले, डबा किंवा मुलांचं सगळं आवरलं, सासू सासरे, वयस्कर माणसं, घरात आजारी माणसं आहेत त्यांचं सगळ्यांचं आवरल्यानंतर निवांत तुम्ही दुपारी 12-12:30 ह्या वेळेत सुद्धा वाचला तर चालेल. फक्त 12 ते 12:30 ही वेळ दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराजांची भिक्षेची आहे. बाकी सगळ्या देवांना तुम्ही ह्या वेळेचं नियम नाही आहे. आता प्रदोषकाळी जर महादेवाची तुम्ही पारायण केलं तर अतिशय चांगलं, कारण त्याचं फळ तुम्हाला लवकर मिळत असतं. त्यामुळं प्रदोषकाळी शक्य असेल तर तुम्ही करा. 5 ते 7 या वेळेत तुम्ही पारायण केलं तर अतिशय चांगलं. तो सुद्धा वेळ तुम्हाला मोकळा असतो, कारण मुलं 7 नंतर तुम्ही करू शकता मुलांचं. 5ला 5:30ला शाळेला आल्यानंतर, शाळेतून आल्यानंतर मुलं स्वतःचं करत असतील तर ठीक, नसेल तर तुम्ही दिवसभरात पती, मुलं, सासू सासरे ह्यांचं सगळ्यांचं आवरल्यानंतर 12 ते 4 ह्या वेळेत जरी केला पारायण शिवलेला अमृतचं तरी चालेल. फक्त पारायण करत असताना शंकरावरती विश्वास ठेवून, भोळेनाथ आहेत, आपल्या मनातली कोणतीही इच्छा असू दे, मग कोणती इच्छा, मुलांची लग्न असतील, मुलांची नोकरी असेल, तुमचा व्यवसाय असेल, व्यवसाय वाढ असेल, व्यवसाय नवीन सुरू करणार असेल, घर घेणार असाल, घरातल्या पैशाच्या अडचणी असतील, नवरा बायकोंचे वाद होत असतील, म्हणजे कुठल्याही मनोकामना पूर्ण होण्यासाठी जर तुम्ही महाशिवरात्रीला शिवलेला अमृत ग्रंथाचं पारायण केला तर त्याच्यासारखं फळ दुसरं कोणतंच नाही. त्यामुळं नक्की तुम्ही हे पारायण करा आणि व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका. तुम्ही तुमचे नातेवाईक, शेजारी, संबंधित किंवा अजून कोण मित्रमैत्रिणी ह्यांना व्हिडिओ शेअर करा, कारण त्यांना जर माहिती नसेल शिवलेला अमृतचा पारायणची तर ह्या व्हिडिओमुळे त्यांना माहीत झालं तर सगळ्यात पहिल्यांदा पुण्य तुम्हाला लागेल. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओला जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी यापूर्वीसुद्धा बऱ्याच वेळेला सांगितले, कुणाचेही तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ बघा, व्यायामचे असू देत, आहाराचे असू देत, योगाचे असू देत किंवा अजून आयुर्वेदिक असू देत, कॉमेडी असू देत, कुठलेही व्हिडिओ असू देत किंवा उपाय सेवांचे जरी कुणाचे असतील तर त्यांच्या व्हिडिओला सबस्क्राईब करत जा.
कारण कसं असतं, जे व्हिडिओ बनवतात त्यांना फार मेहनत करून व्हिडिओ बनवावे लागतात. असंच कुठलाही व्हिडिओ बनवला जात नाही. त्याचा अभ्यास केला जातो. त्याचा उपाय काय, कशा पद्धतीनं सांगितलं पाहिजे, त्याचे फायदे होतात का, हे सगळं बघून ते सांगितलं जातं. म्हणून तुम्ही नक्की कुणाचाही व्हिडिओ जर बघत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या एका सबस्क्राईबमुळं व्हिडिओ जे जे बनवतात त्यांना खूप सपोर्ट असतो. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातले दुःख, संकट, अडचणी, जे काय दारिद्र्य आहे ते सगळं निघून गेलेलं आहे आणि शंकर आणि महादेवाने तुम्हाला सगळं तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण केलेल्या आहे असं मॅनिफेस्टिंग करते. श्री स्वामी समर्थ.